मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतलाय। पालिका निवडणुकीत मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने सामोरं जाण्याचा सल्ला ठाकरेंनी दिलाय। तसंच ईव्हीएम वरून राज ठाकरेंनी भाजपवरही हल्लाबोल केलाय। पाहुयात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिलाय। चालत येऊ आता। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे। कुणाला किती जागा मिळाल्यात यावरून नाराज होऊ नका। जागांचा वाद मराठी माणसाच्या हितापुढे क्षुल्लक आहे। व्यक्तिगत स्वार्थाकडे पाहू नका। मतभेद दूर ठेवा। सत्ताधाऱ्यांचं मुंबई ताब्यात घेण्याचं स्वप्न उद्ध्वस्त करा। मुंबईवर संकट, आपल्याला मुंबई वाचवायची आहे। मोदी ईव्हीएमच्या जोरावर माज करतायत। निवडणुकीला एकजुटीनं सामोरे जा, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला। अजूनही लोकांच्या मनामध्ये संशय आहे की ईव्हीएम इथे गोंधळ आहे, घोटाळा होतोय आणि म्हणून साहेबांनी ते भाष्य केलेलं आहे। आणि साहेबांनी हे पण सांगितलं, एक महानगरपालिकेच्या निवडणुकीला देशाचा पंतप्रधान जर प्रचाराला येणार असेल तर मला कळतच नाही। आणि पक्षाच्या ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि म्हणून जोपर्यंत असं होणार आहे तोपर्यंत आपल्याला सावध राहायला पाहिजे। आता ईव्हीएम म्हणायचं, मोदी म्हणायचं, नंतर पैशाचा वाटप म्हणायचं, या आता सगळ्या तुम्ही जे काही बोलतायत ना त्याला लोक आता कंटाळलेले आहेत। तुमची शक्ती कमी झाली हे तुम्ही मान्य करायला तयारच नाहीत। म्हणून आता अशा प्रकारे वक्तव्य करून मतदार काहीतरी तुमच्या बाजूने कळेल अशी शक्यता कुठेही दूरपर्यंत नाही। म्हणून आता या वक्तव्याला लोक एक मजाकीचा विषय म्हणून पाहतात। सत्ता नसली तरी मनसेचा दबदबा कायम, अशा प्रकारचं देखील वक्तव्य आजच्या मेळाव्यामध्ये केलंय। काल पण होता, आज पण आहे, उद्या पण राहील। सत्ता काली नव्हती, आज येणार आहे आणि उद्या सत्तेत आम्ही बसणार। मुंबईच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे ही। निवडणूक म्हणून पाहू नका, तर ती आपल्या अस्तित्वासाठी आपण लढतो ह्या दृष्टीने पहा। आणि त्यासाठी कोणाला किती जागा मिळाल्या यापेक्षा ज्या मिळालेल्या जागा कशा जास्तीत जास्त प्रमाणात निवडून आणता येतील यासाठी सगळ्यांनी एकजुटीने काम करा।